महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांच्या कोंडीची, अर्थात एसटीच्या संपाची। जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील। आता याने जर टायमात नाही सोडलं तुम्हाला तिथे मारला तू डेपोमध्ये वस्ती करावं लागेल। तर शासनाची काहीतरी वाद असेल तर तुम्ही तिथं मिटवा। गाड्या नसल्यामुळे खूपच प्रवाशांचे हाल होत होते। गणपतीच्या सणासाठी तुम्ही बॅगा बांधून गावी जायला तयार आहात। प्रवास नीट व्हावा म्हणून 2 ते 3 महिने आधीपासूनच एसटीचं बुकिंग सुद्धा तुम्ही केलंय। ऑफिसमध्ये तुमच्या साहेबाला पटवून सुट्टी सुद्धा मंजूर करून घेतली आहे। पण जेव्हा गावची एसटी पकडण्यासाठी तुम्ही डेपोत पोहोचता तेव्हा संपामुळे तुमची एसटीच येणार नसल्याचं तुम्हाला कळतं। अशा परिस्थितीमध्ये संताप होणं, चीड येणं, गोंधळ उडणं हे खूपच स्वाभाविक आहे। आणि आज राज्यभरातल्या विविध एसटी डेपोंमध्ये असंच काहीसं चित्र अनुभवायला मिळालं। गाडीसाठीच थांबलेलो, गाडी अजून आलेली नाहीये। कशाने जाणार आम्ही? आणि आमच्याकडे जायचं हे नाहीये, तिकडे पंढरीत गेलो तरी आम्हाला अडचणच जाण्यासाठी। पण असं अचानक बंद ठेवणं म्हणजे ह्याने काहीतरी सूचना द्यायला पाहिजे होती आम्हाला 1-2 दिवस अगोदर की बाबा आम्ही असं करणार आहे, बंद ठेवणार आहे। त्याच्या निमित्त ते शेवटचं गाव आहे, आम्हाला एसटी शिवाय पर्यायच नाही ना जायला। एसटी शिवाय काहीच नाही। आम्हाला 200-300 रुपये मागायले तर रिक्षावाले, म्हणून बसला तर 11 वाजेपासून बसला तिथं। आणि एसटी महामंडळाला काय सांगतात का त्यांना म्हणते तर संपय म्हणून म्हणायले तर हो। येताना मला फक्त 50 रुपये लागले, पण जाता वेळेस आता कमीत कमी 280 रुपये लागायले केजपर्यंत जाण्यासाठी। एवढं असणारं अडवणूक होऊ लागलेली आहे। तर आता ऐन गणपतीच्या तोंडावरती एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचा रोष का पत्करलाय? तर गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी एसटी कर्मचारी आग्रही दिसतात। कर्मचाऱ्यांची सगळ्यात मोठी मागणी अशी आहे की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार मिळावा। सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरसकट 5,000 रुपयांची वाढ करावी। कामगार कराराच्या तरतुदींनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा थकीत महागाई भत्ता सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना दिला जावा। घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करावी। आणि वर्ष 2016 ते 2020 या कालावधीसाठी जाहीर झालेल्या 4,849 कोटी रुपयांमधली थकीत रक्कम तात्काळ दिली जावी। लोकांचीच भावना अशी आहे की अभी नाही तो कभी नाही, आणि म्हणून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे। आता सरकारच्या मनावरती की गणपती बाप्पाला लोक जर गावाला पाठवायचे असतील तर तातडीने आम्हाला बोलवावं। कुठेही कोणत्याही क्षणी आम्ही बैठकीला तयार आहोत, फक्त बैठक घेऊन आमचा निर्णय घ्यावा। तर गावखेड्यासाठी एसटी बस ही फक्त दळणवळणाची एक सेवा नसते, तर तो एक ब्रिज असतो, गावाला शहराशी जोडणारा आणि अर्थकारण मजबूत करणारा। आज महाराष्ट्रामध्ये रोजच्या रोज 14,800 पेक्षा अधिक एसटी बसेस धावतात, ज्यातून महिन्याला सरासरी 15 कोटी प्रवासी प्रवास करतात। या प्रवाशांच्या रूपानं एसटीला दर महिन्याला 850 कोटींचं उत्पन्नही मिळतं। तर अजूनही एसटी आणि ग्रामीण महाराष्ट्राचं नातं इतकं घट्ट आहे की एसटी थांबली तर गावगाडा सुद्धा ठप्प होतो। एका गावावरनं दुसऱ्या गावामध्ये जाण्यासाठी किंवा शहर गाठण्यासाठी एसटी शिवाय पर्यायच नसतो। तुम्हाला जर का कोकणामध्ये म्हणजे तुम्ही कोकणातल्या आहात, कोकणामध्ये तुम्हाला दापोलीवरनं रत्नागिरी गाठायचं असेल तर एसटी वाचून तुमच्याकडे पर्याय नाहीये। अगदी ती स्थिती असते कुडाळवरनं मालवणला जाताना किंवा कणकवलीवरनं देवगड गाठताना। असंच चित्र आपल्याला दिसतं ते उत्तर महाराष्ट्रात सुद्धा। नाशिकमधल्या सटाणा किंवा देवळ्यातनं जिल्ह्याचं ठिकाण गाठायचं तर एसटीला ऑप्शनच नाहीये। नंदुरबारवरनं धुळे, नाशिक किंवा औरंगाबादला जायचं तर इथे सुद्धा लाल परी अगदी मस्ट असते। तुम्ही बीडमध्ये आहात आणि बीडमधनं तुम्हाला जालना किंवा मग संभाजीनगरला जायचंय तरी सुद्धा तुम्हाला एसटीचाच मार्ग सोयीचा पडतो। इकडे पश्चिम महाराष्ट्रात आलो, पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर बारामतीतनं पुणे किंवा इतर ठिकाणी जायचं असेल तरी सर्वसामान्यांना एसटीच पकडावी लागते। जशी लोकल रेल्वे मुंबईची जीवनवाहिनी तशी गावागावांची लाईफलाईन म्हणजे लालपरी। त्यामुळे ऐन गणेशोत्सवातल्या संपानं सर्वसामान्यांची प्रचंड कोंडी झाली आहे आणि कोकणवासी खास करून या कोंडीमुळे हैराण आहेत। कारण संप असाच सुरू राहिला तर प्रवाशांना कदाचित मोठा आर्थिक फटका सुद्धा सहन करावा लागू शकतो। गणेशोत्सवाच्या काळात मुंबईवरनं एसटीनं तुम्हाला सिंधुदुर्गात जायचं असेल, आपल्या गावी जायचं असेल तर तिकिटासाठी द्यावे लागतात अंदाजे 750 रुपये। तर खासगी ट्रॅव्हल्सवाले सरासरी 2,000 रुपये उकळतात सणासुदीच्या दिवसात।
त्यामुळे 4 जणांच्या कुटुंबानं एसटीच्या ऐवजी खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडला तर किमान 5,000चा जास्तीचा फटका हा नक्की असतो. त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्या लवकरात लवकर प्रशासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आणि एसटी महाडिपार्टमेंटकडून एक विनंती होती की अशा वेळेमध्ये तुम्ही ते करू नका, जेणेकरून लोकांची कोंडी होतील. कारण का लोक आज 2 महिन्यापासून ही तयारी करतात. कोकणामध्ये तर आम्हाला माहिती आहे की आम्ही 1-1.5 महिन्यापासून ही सगळी तयारी करत असतो. आणि त्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे की आपल्या मुंबई गोवा हायवे मार्गाचा काय परिस्थिती आहे. तो वर्षानुवर्ष न सुटणारा प्रश्न आहे. तो त्याला प्रशासनाला कधी तोंड देता येईल ते माहीत नाही. पण सगळे प्रश्न आहेत तर मग प्रशासनाने त्याच्यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढा. तर गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना संपावरती जावं लागतंय. एसटी गावागावात पोहोचली ती एका घोषणेमुळे. ही घोषणा होती गाव तिथे रस्ता, गाव तिथे एसटी. ही घोषणा दिली होती यशवंतराव मोहितेंनी. या घोषणेनंतर एसटीचं अर्थकारण बदललं. खेड्यापाड्यामध्ये एसटीच्या निमित्तानं रस्ते झाले आणि अर्थकारणाला सुद्धा चालना मिळाली. आज एसटी फक्त लांबच्या प्रवासाचं साधन नाहीये, तर गावगाड्याला आणि शहरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. चाकरमान्यांना गावी जाण्याची घाई आहे. त्यामुळे लवकरात लवकर या संपावरती सरकार तोडगा काढेल ही अपेक्षा करूया.